नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, आपण आता काल परवा बघितले असेल की आदित्य ठाकरेंचे अतिशय जवळचे मित्र, जवळचे विश्वासू सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली. मग त्यांची ईडी न्यायालयामध्ये कस्टडीसाठी ईडीने 10 दिवसाची मागणी केली होती, पण त्यांना काहीतरी 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी ठोठावलेली आहे. आणि ते कोकणातले जे आमदार राजन साळवी यांच्यावर सुद्धा ACBचे छापे पडले, अनेक ठिकाणी छापे पडले. मग जवळजवळ 10 तास त्यांची चौकशी सुरू होती आणि त्यांच्यावर सुद्धा काहीतरी 3.5-4 कोटीचा काहीतरी बेहिशोबी मालमत्ता जमवली. याच्यावरून जो काही ठपका आहेत त्याच्या संबंधी त्यांच्या बायकोवर, मुलावर सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आणि त्याची चौकशी ACB करते, इन्कम टॅक्स करते. या 2 घटना एकाच दिवशी घडल्या आणि मग आदित्य ठाकरे बिफरले. आदित्य ठाकरेंनी मग आपल्या ट्विटरवर इंग्लिश, मराठी या अशा प्रकारचे ट्विट करून मग सांगायला सुरुवात केली की सूरज चव्हाण कसा सच्चा आहे, सूरज चव्हाण कसा दिलखुलास आहे, तो किती देशभक्त आहे, तो कसा आहे, तो झुकणारा नाही, तो वाकणारा नाही, तो भारतीय जनता पार्टीच्या पुढे वाकणारा नाही, झुकणारा नाही, बिंदेंकडे तो जाणार नाही, तो कसा चांगला आहे, तो कसा दिलदार आहे, किंवा राजन साळवी कसे देशभक्त आहे आणि ते कसे त्यांना ऑफर्स आल्या होत्या, भारतीय जनता पार्टीच्या आल्या होत्या, मेंढ्यांच्या आल्या होत्या, हे कसं बेकायदेशीर आहेत, ते कसं खोके आहेत, हे कसं गद्दार आहेत आणि मग आम्ही कसे एकदम स्वच्छ आहेत. या अशा पद्धतीचे ट्विट आणि अशा पद्धतीचे रोड बाईट आणि अशा पद्धतीचे रोज आपण जे काही आदित्य ठाकरे आणि त्यांचे काही कंपू असतील त्यांचे विधानं आपण पाहत आलेले. यांच्यावर जेव्हा आरोप मग कुठल्या संस्था करत असतील किंवा सरकारमधून काही आरोप असतील तर त्यावेळेस या आरोपांना उत्तर देण्याच्या ऐवजी फक्त काहीतरी घाणेरडी भाषा वापरायची आणि काहीतरी शिव्या द्यायच्या आणि कुठंतरी सहानुभूती लाटण्याचा प्रयत्न करायचा. हे गद्दार आहे, ते गद्दार आहे. तुमच्यावर जे आरोप झाले त्या आरोपाची चौकशी समजा ईडी करत असेल, CBI करत असेल किंवा इन्कम टॅक्स करत असेल किंवा ACB करत असेल, तुम्ही त्या आरोपाचं खंडन करा, त्याचं उत्तर द्या, त्याचे कागदपत्र दाखवा, त्या संबंधी तुम्ही योग्य ते न्यायालयात जा, न्यायालयात त्याचे पुरावे ठेवा, तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही हस्तक्षेप करा. पण फक्त आम्हाला ऑफर आली, याला मिंदेंनी झुकला नाही, तो वाकला नाही, भारतीय जनता पार्टी पुढे झुकला नाही, हा भारतीय जनता पुढे वाकला नाही, हे फक्त बोलायचं देशभक्त आहे, सच्चा आहे, दिलदार आहे, हे बोलून काय होतंय? जर या अशा पद्धतीच्या चौकशी, अशा पद्धतीचे काही रेड्स असतील, तुमच्यावर छापे असतील तर त्याला काहीतरी इनपुट्स असतात. संस्थांकडे जेव्हा तुमचे काही कागदपत्र, तेव्हा तुमच्याकडे इनपुट्स असतात, तेव्हाच ते छापा टाकतात. असं कोणालाही रस्त्यावर जाऊन कुणी कोणाला अटक करू शकत नाही. न्यायालयात हे 5 मिनिटं सुद्धा टिकत नाही. न्यायालय त्यांना ACBला झालं किंवा ईडीला झालं झापून काढणार. न्यायालय जेव्हा कोठडी देतं तेव्हा त्याची कागदपत्र ED असते आणि ACB पण असतात. या अशा पद्धतीचे फक्त वेगवेगळ्या माध्यमातून हा कसा संत आहे, तो कसा देशभक्त आहे आणि त्याला कसं BJP त्रास देते, मग मिंदे सरकार कसं त्रास देते, हे बदल्याच्या भावनेतून आहे, हे ह्याच भावनेतून आहे. मग कोणीतरी आपल्या
बावळाटांनी मूर्खांनी असं म्हणायचं की ही महापत्रकार परिषद किती यशस्वी झाली. मग त्याचा इम्पॅक्ट बघा, राजन साळवींवर लगेच ACBचा छापा पडला आणि याला लगेच सूरज चव्हाणांना अटक झाली, म्हणजे महापत्रकार परिषद यशस्वी झाली. असा जावई शोध सुद्धा लावून ही मंडळी अगदी तयार असते. पण एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची की जेव्हा जेव्हा आदित्य ठाकरे या सरकारवर भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या सरकारवर आरोप करत असते, मग यांनी आरोप केले ते सगळे खरे असतात आणि मग ती चौकशी करा, ही दुनिया करा आणि तुमच्या एखाद्या कार्यकर्त्यावर, तुमच्या एखाद्या आमदारांवर जर संस्थेच्या काही छापे पडले, त्यांनी त्याची ईडीची कोठडी मागितली, तर तो देशभक्त होता, तो सच्चा कसा होता, त्याला कसं सतावतं सरकार, त्याचा तो कसा वाकला नाही, या गोष्टी सांगायच्या. पेपरवर काही सांगायचं नाही. फक्त वेगवेगळ्या प्रकारचं भांडवल तयार करायचं, वेगवेगळ्या शिव्या द्यायच्या आणि वेगवेगळी सहानुभूती लाटायचा प्रयत्न करायचा. इतकाच धंदा आदित्य ठाकरे आणि यांच्या या सगळ्या चमच्यांचा चालू असतो. आपण बघत असतो नेहमी संजय राऊतांनी काहीतरी वेगळं बोलायचं. संजय राऊतांनी सूरज चव्हाण हा एकदम सच्चा कार्यकर्ता, सूरज चव्हाण असा कार्यकर्ता, तो झुकणार नाही, बरं का तो झुकणार नाही आणि बरं का तो वाकणार नाही, मिंद्यांनी कितीही प्रयत्न केला तर तो झुकणार नाही. अरे हे बोलून काय होणार आहे? जर आर्थिक संस्था किंवा ह्या ज्या काही तपास करणाऱ्या यंत्रणा यांच्याकडे काहीतरी तुमचं कागदपत्र असेल, त्यांच्याकडे काही पुरावे असतात, म्हणून तर कुणी कोणाला अटक करतं. विनाकारण कुणी कोणाला अटक करू शकत नाही. ही गोष्ट संजय राऊतांना सुद्धा माहिती आहे, उद्धव ठाकरेंना पण माहिती आहे, राजन साळवींना माहिती आहे, आदित्य ठाकरेंना पण माहिती आहे. पण वेगवेगळी भाषा वापरायची, वेगवेगळी घाणेरडी टीका करायची आणि त्यांना असं वाटतंय की लोकांना काही कळत नाही, लोकांना सगळं समजतं. तुमचा आटापिट्टा काय आहे, तुमच्यापर्यंत आता हात जाणार आहे. जेव्हा सूरज चव्हाणला अटक झाली तर सूरज चव्हाण हा आदित्य ठाकरेंच्या अतिशय निकटचा आहे. या सगळी तार अगदी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंपर्यंत जाणार आहे. यांच्या खात्यांमध्ये सुद्धा पैसे जमा झालेलेत. आदित्य ठाकरेंचे जे काही बरोबर 4-5 जण होते, यांच्या खात्यामध्ये कोट्यावधी रुपये जेव्हा गोळा झालेले, मग ती बॉडी बॅग असेल, ती काही खिचडी घोटाळा असेल किंवा यांनी जे काही स्टुडिओ बांधले, त्या अनेक ठिकाणी यांचे जे काही कोरोना काळामध्ये यांनी कोट्यावधी रुपये लुटले आणि कोट्यावधी रुपयाचा आभार यांनी केलेला आहे. लोक अक्षरशः मरत होते, लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते आणि हे शिवसेनेचे हे काही दलाल, शिवसेनेचे नेते पैसे कमावण्यामध्ये मशगूल होते. हे लोकांना कळत नाही का? त्यावेळेस कोट्यावधी रुपयाचा निधींचा आभार या लोकांनी केलेला आहे. लोक मरत होते, त्यावेळेस हे पैसे मोजत होते, घरांमध्ये पैशांच्या थाप्या लावत होते आणि आज फक्त बोलायचं तो देशभक्त आहे, तो सच्चा किती आहे, तो दिलदार किती आहे, तो वाकणार नाही, मिंद्यांपुढे झुकणार नाही, भाजप पुढे येणार नाही. ही गोष्ट फक्त निवळ आपण आता किती घाबरलोय, आपल्या गळ्याला आता फास लागेल. आता सूरज चव्हाण मध्ये गेलाय, उद्या आपला पण नंबर आहे, मग आपल्या डॅडींचा पण लागू शकतो. अशी परिस्थिती आदित्य ठाकरेंची आहे. आदित्य ठाकरेंना या सगळ्या गोष्टी माहिती आहे, पण वेगवेगळ्या माध्यमांना वेगवेगळं काहीतरी बोलून फक्त याचून कसं आपण अगदी संत आहे हे दाखवण्याचा बालिश प्रयत्न उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करत असतात. पण त्याचा आता कुठेही उपयोग होणार नाही. आपली महाराष्ट्रातली इमेज पण आपली एकदम खलास झालेली आहे. संजय राऊतांनी
ती ठेवायचीच नाही. संजय राऊतांनी तर अक्षरशः जी काही शिल्लक उबाटा काही सेना असेल ती संपवण्याची सुपारीच घेतली. रोज वेगवेगळे विधानं करून किंवा मग प्रभू श्रीरामांच्या बाबतीत जे काही घाणेरडं विधान संजय राऊत करतात, या अशामुळं जे काही उबाटाचं जे काही भवितव्य ते पूर्णपणे अंधारलेले आणि उबाटा या अंधारातून कधीतरी बाहेर येईल असं वाटत होतं, पण आता तसंही काही वाटायचं दूर दूर दिसत नाही. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.